रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी पारायण अध्याय 12वा भाग 52वा. जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षात ये विषय व्याळे मिठे दिधलिया नुठी ताठी तुझिया गुरु कृपादृष्टी निर्विष होय तरी कवने ते तापू पोळे कैसे ओ जाळे तरी प्रसादर कल्लोळे पुरे येशी तू सोळा सेवका तुझिया स्नेहाला सोहळे सिद्धीचे लळे पाळीसी तू आधारित शक्तीच्या अंकी वाढविषे कौतुके दया कार शिल्पकी पारियाशी दिशे निजे प्रतिय ज्योतीचिया ओवो करीसी मन पावचिया खेळे आत्मसुखाचिया बाळलेळे दिसेविना सताराविषयी स्थन दिसे अनुस्थानाचे हल्लळ ग्रासी बोधिजे निज विषय बोजिया उन्नत म्हणो साधक तू पैकी सारवस्त तुझिया पाऊली या कारण मी साऊस न सोडी तुझ आहो सद्गुरूच्या कृपादृष्टी तुझ कास जयाची आदिष्टी तो सकळ विद्याची सृष्टी दात्रा होय म्हणून या अंबे श्रीमती जे निज कल्पते आज्ञापी माते निरूप निवसरी भरविशी सागुरु कवर तू उचित अंगरू भावार्थाचिया निगरू निज फवची माये साहित्या सोनियाच्या खाणी उघडविती दिशियाची अनक्षोणी विवेकावल्ली लावो म्हणे गहन निरंतर पाखाडाचिया दर कुटे मोहोडे वाग्य आवटे कृतीच्या दृश्ये साविजे फेडे श्रीकृष्ण गुण ए महाठियाचिया नगरी ब्रह्मविधीच्या सुकळू करी घेणे देणे सुखाचे विरे हे देई या जग्या तू आपुलिया स्नेहपल्ली माते पाघुरविच्या सदैव तरी आताही न आघवे निर्णय माये ई निवंतलिया साठे अवनिकिया गुरु पाते म्हणे उठी न बोले बहु ते जी ये महाप्रसादू साविता झाला आनंदू आता निरूपणे प्रबंधू आवदिजे जे सकळा राधी राजू ते सोमवंशी विजयी दुजे ते बोलता आत्मजू पुन्नड पाचा कृष्णाचे म्हणे अवधरिले विश्वरूप मज दाविले ते नवल म्हणून या विहाले चित्त माझे आणि कृष्णमूर्तीचे शिवे या लागिया सोय धरिले जिवे म्हणून या दिवे वारिले माते मते तरी व्यक्त आणि हे तू एक निभ्रास्त भक्ती पाविजे व्यक्ती अव्यक्त योग या दोन्ही वाटा तू पाव या वैकुंठा व्यक्त रिगीचे जे पै वाणी शा तुका त्याची वेगळिया एका म्हणून या एकदशिया व्यापुका सरेशी पाडू अमृताचिया सागरी जे लोभ सामर्थ्याची थोरी तेची ते अमृता चुळी घेतिलिया ते किर माझे चित्त प्रतीची आधी जे निरूप परिपुसने योगापती ते याची लागिया जे नाविक आणि कारी व्यापक ते साचिते के कवती जाणावया ते तुझ लागी कर्म तुझी त्याजीने अपरम भक्ती मनोधर्म विवोकी घातला इत्यादी सर्वतापरी ते भक्त श्रीहरी बांधून या झेवरी उपसिता अन्य जे प्राण पलीकडे व्याखळाशिया ते कौनेळे काये सरिसा सांगडे निवीचिया उपासिते ज्ञानिया जे तया आणि त्या भक्ती एरे येरामा अनंता कौने युगे तत्वता जाणीला सांगा या करिता चिया बोलते जगबंधू संतोषला म्हणे ते प्रश्न मला जागसी करू असे अस्तित्वाची या उपके गिर्य रिगाटी या रवी बिभातीच्या पाठी जैसे किरटी संचरती गा या वर्षकाळी सरी जैसे चढू ला पंडोसुता तेने नीच निवेश भजता श्रद्धा दिसे परी लिहाई सागरू जैसे मागील यावी निरुवार तेने गंगेचिया पंडी भरू प्रभावे तैसे सेवेद्रिया सहित मजा माझी स्नुह ते रात्रंदिवस न म्हणे उपवासिती या परी ते भक्त मज दे तेची योगयुक्त परम मानू तेही पांडवा ते आरूढया स्वभाव झोंबती नरे
अक्षराशिया मनाचिया नखे न लगे येथे बुद्धीच्या दृष्टी इंद्राशी करे जोगे काय होईल परी अन्यादी म्हणे एक ठाई ते संपडे विक्तिसिया माझे वेडे कौनीही जया सर्वत्र सर्वपणे सर्वाही काळी आसने ते पाहुनिया तवने हिपुटी झाले ते होय ना नोहे ते नाही ना आहे म्हणून या उपाय उपजिताचिया जे चळे ना ढळे सरे ना ते आपुली लीनीच बळे अंगावली ही जे वैराग्य महापावले जाळून या विषयाची कटके आधपलिये तवके धरिती मग सयाचिया थाटी सून मुरडिलिया उपराटी इंद्रिय कोडिलिया कपाटी हृदयीचिया आपणीचिया कवाडा लावूनिया आसन मुद्रा सुहाडा मूळ बांधाचा उडा 50 लिया आशेची लाग तोडले अर्धेचिया कडे झाडिले नेंद्री आशिधिलिया काळोख वज्र निचिया ज्वळा करू प्रसपन्नाचा होळा व्याधिल्या शिळा पूजिते यंत्रे ते कुंडालियाच्या भेटा आधारी केले उभा तया चोजवले प्रभा निमधावरी नवन द्वाराचिया चौकी बाणू सयतीचिया आवकडी उघडती खिडकी कवना रातीचिया प्राणशक्तीचा मूड प्रहारुजनिया संकल्प मेंढ मनोह शाचेने मुडे दिदले बळे चंद्र सूर्य बुझावणी करुनिया अनुहाताचिया सुडावणी सतार विनिया पाणी जितले वेगी न मध्यम मध्य विवरे तेने काविरे दादरे ठाकिलिया चवरे ब्रह्मारंद वरी मकरा रात सोपन ते सांडोनिया कारेसुनिया गगन भरले ब्रह्मे ऐशे जे समुबुद्धी सोहसिद्धी अंगाविताचिया निरवधी योगदुर्गे सोटा वाटी शून्य घेता उठाउटी तेही मातेची किरकिटी गा वाचू योगाची नेबळे आधी काही मिळे नाही आगळे कष्टीची तया जीही सकळ भूतीची हित नरावलंबी व्यापुती सरलिया भक्तिविन ते महेंद्रा पदे करिताही वाटवेद रुधी सिद्धीच्या द्वद पडोनिया ठाती काम क्रोधाच्या विलग उठावती आनेग आणि शून्याशी अंग झुंजावे की तहानाचिया पियावी भुकेलिया भूकचिया खावी अहोरात्र वावी वारा उनी दिहाती पहुंडणे निरोधाचे वैलावणे जहाडिलिया मन साजने चावळागा शिती वेढते उष्ण पाघुरावे विश्वीच्या आघातू किंबहुना पांडवा हे अग्नी प्रवेशू नीच भातरविन करावे तो हा योग येत स्वामीचे काज ते ना बांधिके व्याज ते मरणने झुंज नित्यने एवे मृत्यूहून तखी ते घोटे कवडे विखे डोंगर गिळता मुख न कोई म्हणून योगीच्या वाट न निघाले ना सुभाटा तया दुःखाच्या वाटा बागा आला पाहे तो लोहाच्या तेने बोलरिया पांडवखाने ते पोट भरणे की प्राणे शुद्ध म्हणून या समुद्री बाई तरणे आधी केही के का गगना पायी खेचुजी असे वळखालिया रणाच्या थाटी अंगी लगाता काठी सूर्याच्या पाऊटी का होयगा या लागी पागुळ हेवा नव्हे वायुग पांडव तेवा देहवाता जीवा अव्यक्ती गती इहास्या जरी अवधी बांधून या आकाश झोंबती कुश पात्र होती ते म्हणून या एरद पार्थी नेनती ते व्याधा जे का भक्तिपता पोटगले कर्मद्रिया सुखे करेती कर्मे आशिके जे वर्णाची कया भागा आली विधिती पाळिते निशेष गती मेज देऊन या जाळी या परी पाहे अर्जुना माझे ठाई संन्यासुनिया करीती कर्मे आणि कही जे सर्व कायिक वाचूक
अनासिक भावा तया मीव चुनिया धावा औन्नत्य नाही. ऐसे जे उपासिता निरंतर धान मर्षे घर माझे झाले जया आवडी केले मजशी कुळवाडी भोग मोक्ष बापुडी त्यातील ऐसे अनन्य योग विवेक जावे मने आगे तयाच्या एक सांगे ते जेणे सर्व मी करीती किंबहुना अनुर्धरा ते मातेच्या उदरा ते मातेच्या सोयरा कितुया पा तेवी तया जैसे आसरी तैसे कवने का कोईनिया घेतला पट्टा एरवी तरी माझिया भक्ता आणि संसाराच्या चित्ता करा समर्थाचा काळ करो न मागे ते माझे कलत्र ते जाणूनिया कायेशिनिया ने लाजे तयाचिनिया जन्ममृत्यूच्या लाटा जेंबळती ऐसा सृष्टी ते देखुनिया ऐसे झाले भुवन सिद्धीच्या माझे कौनाशी धाकू नुपुजे तथे जरी की माझे अभितहन म्हणून या का पांडवा मूर्तिमेळ करून या त्याची या गावा धातुनियाला नामाची या सहस्रावरी नवाई या अवधारी समजून या संसारी तारू झाला सडे ते देखिले ते ध्यान कोशी लाविले परिशिया घातले परियावरिया प्रेमाची या पोटी बांधिले एकाची या पोटी मग आणिले तटी सायुज्याचिया परिभक्तीचे नावे चतुर्दाशी आघवे वैकुंठाची या राहणे योग केले ते म्हणून या गा भक्त नाही एकचित्त त्याची या समृद्ध आधी मी आणि जेव्हाची या का भक्त दिदले आपले चित्तवृत्ती तेव्हा मज तू त्याची या नाटिक या कारणे गा भक्तिरासया हा मंत्र तुवा धनंजया शिकजिया तया मार्ग भजिजे गा मानस हे एक माझे स्वरूप वृत्तिक करून या घाली निष्ठुक बुद्धी ईश्वराशिया ये दोन्ही सरीशी मज माझिया प्रेमशी रिगालिया तरी पावसी मात तू गा जे मन बुद्धी घर केले माझे ठाई तरी सांग मग कोई मी तू ऐसे उरे म्हणून या दीप पावले सेविष्या तुझ मावले ते इर बिंबाचिया जया ते उचलल्या प्राणसरिया इंद्रियाच्या गगनती तैसा मोन बुद्धीपाशी अहंकारू ये म्हणून या माझी या मन बुद्धी ते निक्षेपी येतुलीन या सर्वव्यापी माची मीची होय या बोला काही अनारिशिया नाही आपली आन पाहे असे घा अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझ्या हाती चुंबित न देऊ तरी गा ऐसे करी यया आठा पहारा माजरी निस्मिर दिदुजया मग जे जे का मिशिख माझे सुख ते तू आरोचक विषयी घेईले तैसे रिगे आणि सरिता उहटू आले ते चित्त काढले वेगे प्रपंचोनिया मज पूर्व विहुने जैसे शशीबंधू दिससे आहापती नाहीच होय ते भोगा आतुनिया निगता चित्त मज रिगता हळूहळू पंडसुता मीची होय आग अभ्यासूया म्हणिजे तो हा एकू जाणिजे एक काही न निपिजे नाही ते अभ्यासीचे बळे एका गती अंतराळे सर्प प्राजळे केले एकी विषयी की झाला पडे समुद्रा पावा जोडे की वागण्या थोकडे अभ्यासी केले म्हणून या अभ्यास काही सर्वथा दुष्कार नाही या लागे माझी ठाई अभ्यासी मेळी या अभ्यासाची या लागी कसू नाही तुझ्या अंगी तरी आहाता जयाभागी तैशीचे असं इंद्रिय न कोडी भागते तोडी अभिमानू ते सोडी स्वजाची अनुकूल धर्माचा विळ निषेध पाळी मग सुख तुझ सरळ दिधले आहे परी वाचो देह तर जैसे त्या व्यापारू होय ते तो मी करीतो आहे ऐसे ते म्हण करणे हा का करणे आघवे तोची नेणे विश्व चळतया जेणे परमात्मा उन पुरेचा काही उरोनिया नेदी आपली ठाई स्वजाती करुनिया घेई जीवित्व आपुले माळिये उजेती नेले तेऊ ते विताचिया गेले तया
पाणी ज्या तया एक केले ओहावनिया गा, म्हणून या प्रवृत्ती आणि निवृत्ती ते ओझी नेमती